नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आईची शिदोरी या आपल्या मराठमोळ्या चॅनलवर. कोल्हापुरी ताट म्हणलं की झणझणीत तांबडा रस्सा डोळ्यासमोर येतोच. पण त्या झणझणीतपणाला शांत करण्यासाठी सोबत तितकाच महत्त्वाचा असतो तो म्हणजे शाही पांढरा रस्सा. आज आपण अगदी हॉटेलसारखा पांढरा रस्सा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. यासाठी मी इथे 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. रश्श्याला तो पांढरा शुभ्र रंग आणि नैसर्गिक गोडवा येण्यासाठी आपण वापरणार आहोत ओल्या नारळाचं दूध. त्यासाठी मी 1 वाटी ओल्या नारळाचे तुकडे थोडे पाणी घालून मिक्सरला छान फिरवून घेतलं आणि गाळणीने गाळून त्याचं घट्ट दूध काढून घेतलं आहे. हॉटेलसारखा दाटसरपणा येण्यासाठी आपण एक विशेष वाटण तयार करूया. कढईत 2 चमचे तेल घालून उभे चिरलेले मोठे 2 कांदे घालायचे. ते छान 2-3 मिनिटं परतून घ्यायचे. त्यामध्ये 6-7 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, 2 चमचे तीळ, 1 चमचा खसखस आणि मुठभर काजू घालून छान परतून घ्यायचं. हे मसाले परतून झाले की थोड्या वेळासाठी थंड होऊ द्यायचे आणि नंतर मिक्सरला त्याची एकदम मऊ पेस्ट तयार करून घ्यायची. पेस्ट तयार करून झाल्यानंतर आता आपला पांढऱ्या रश्श्याचा पाया म्हणजे चिकन स्टॉक तयार करून घ्यायचा. पातेल्यात थोडं तेल घालून बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतायचा. त्यात आलं लसूण पेस्ट घालायची आणि चिकन घालून 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. चवीनुसार मीठ टाकायचं. थोडा वेळ ती झाकून ठेवायचं. तोपर्यंत जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं पाणी उकळून घ्यायचं. मी इथे 1 ते 1.5 लिटर पाणी चिकनमध्ये घालणार आहे. तुम्हाला रस्सा केवढा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. चला तर मग आपलं चिकन आता शिजतंय. यापुढची प्रोसेस आणि रश्श्याला अंतिम शाही टच कसा द्यायचा हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चिकन शिजत आहे तोपर्यंत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चला तर मंडळी, आपलं चिकन स्टॉक म्हणजेच अळणी पाणी तयार आहे. आता जाऊया आपल्या रश्श्याला फायनल आणि शाही तडका देण्यासाठी. त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत. 3 छोट्या वेलची, 3-4 लवंगा, 3-4 मिरे, 2 स्टार फुलं आणि 4 तमालपत्र. सोबतच तिखटपणासाठी 5-6 हिरव्या मिरच्या मध्ये उभा कट देऊन घेतला आहे. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून खडे मसाले आणि हिरवी मिरची टाकून 2-3 मिनिटं छान परतून घ्यायचं, जेणेकरून मसाल्याला सुगंध छान येईल. आता यामध्ये मगाशी तयार केलेलं कांदा काजूचं वाटण घालायचं. हे वाटण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. या पेस्टमध्ये काजू असल्यामुळे हा मसाला आपल्याला कंटिन्यू हलवत राहायला लागतो. ज्यावेळेस तेल सुटायला लागते त्यावेळेस 1 चमचा पांढरा रश्श्याचा मसाला जो की कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जातो तो वापरायचा. 1 चमचा मसाला घालून मिश्रण आणखीन 2 मिनिटं परतून घ्यायचं. मसाल्यांचा छान खमंग वास सुटला की हे मसाले चिकन स्टॉकमध्ये ओतून घ्यायचं. आता रश्श्याला एक छान अशी उकळी फुटू द्यायची. रश्श्याला उकळी आली की मगच त्यामध्ये काढलेल्या ओल्या नारळाचं दूध घालायचं. इथे एक महत्त्वाची टीप आहे, ती लक्षात नक्की ठेवा. नारळाचं दूध घातल्यानंतर रस्सा फक्त 2 मिनिटं गरम करायचा आहे. त्याला जास्त उकळू द्यायचं नाही. जर दूध घालून रस्सा जास्त उकळला तर तो फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त मंद आचेवर थोडा रस्सा गरम करायचा. रस्सा गरम झाला की गॅस बंद करा. अशा प्रकारे तयार आहे आपला हॉटेलसारखा चमचमीत आणि दाटसर शाही पांढरा रस्सा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच अस्सल रेसिपीजसाठी आईची शिदोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आणि मोलाचा आहे. धन्यवाद.